लास्ट लेक्चर करणार. इथून तुमचा अल्जेब्राचा पूर्ण पोर्शन स्कॉलरशिपचा संपतो. ठीक आहे. पॉलिनॉमियल्स मध्ये आपण काल डिव्हिजन पूर्ण शिकलं. त्याच्यात काही सोपे, मीडियम आणि टफ क्वेश्चन्स पाहिले. आता आपण पॉलिनॉमियल्स मध्ये काल सुरुवात केली होती सिंथेटिक डिव्हिजन. आठवते? आपण सिंथेटिक डिव्हिजनला एका मेथडने लिहित होतो कोइफिशियंट फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल लिहून. आपल्याला प्रश्न येतो, फाइंड कोशंट अँड रिमाइंडर. तर अशा क्वेश्चन मध्ये काल मी सांगितलेली मेथड आपण लक्षात ठेवायची. समजा कोणी म्हटलं 2m² - 3m + 10 या पॉलिनॉमियलला आपण डिवाइड केलं m-5 ने. तर पहा, ही जी डिवायझर पॉलिनॉमियल आहे हिची डिग्री 1 असली पाहिजे. ठीक आहे, इथं 1 आहे. आपण सध्या 1च्याच केसेस शिकतो. तर काय करायचं, कोणत्याही पॉलिनॉमियल मध्ये हा जो डिवायझर आहे त्याला इक्वल टू 0 करायचं. याला म्हणतात झिरो ऑफ द पॉलिनॉमियल. मग आता -5 तिकडे जाऊन काय होईल, +5. आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं इथे मायनस असेल तर प्लसने डिवाइड करायचं. तर का डिवाइड करतात हे त्याच्या मागचं कारण आहे की एमची काय व्हॅल्यू आपण घेऊ की जेणेकरून आपण याला डिवाइड करू शकू. तर एमची व्हॅल्यू 5 असेल. मी याच्यानंतर 2 थेरम सांगणार आहे. आज आपल्याला याला पूर्ण करायचंय. हा 5 येते, इथे 5 लिहा आणि या पॉलिनॉमियलला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन कोएफिशियंट मध्ये कन्वर्ट करायचं. स्क्वेअर 1 आणि 10 हे ऑलरेडी स्टँडर्ड आहे. तर इथून घेतलं +2 -3 आणि +10. ठीक आहे. तर हा जो पहिला नंबर आहे तो ऍज इट इज खाली लिहा. क्रॉस मल्टिप्लाय, इथून ऍड +7 होईल. पुन्हा मल्टिप्लाय, पुन्हा ऍड. हा लास्टला एक बॉक्स करायचा. हा असतो रिमाइंडर. हे आपण कालपर्यंत पाहिलं होतं. अजून आपल्याला एक गोष्ट यांनी विचारलेली आहे, कोशंट. तुम्ही म्हणाल सर याचं काय काम आहे, ठीक आहे. हा, तर याला आपण कोशंट म्हणतो. आता याला कसं लिहितात, जो रिमेनिंग पोर्शन आहे 2 आणि 7 तर याला कसं लिहायचं पहा. कोशंट, नीट समजून घ्या. कोशंट, इथे किती टर्म्स आहेत, 2. मी तुम्हाला सांगितलं होतं कोएफिशियंट फॉर्म मधून इंडेक्स फॉर्म मध्ये जायचं. त्यावेळेस आपण काय पाहिलं होतं, याला कॉन्स्टंट माना आणि इथे किती आहे, एकच नंबर आहे. तर हा कॉन्स्टंट आहे. इथे टर्म 2 आहेत. 2 टर्म म्हणजे डिग्री 1. आठवते, 1 ने कमी करतो आपण कारण हा कॉन्स्टंट असतो. तर हा कोण आहे, 2 प्लस व्हेरिएबल कोण आहे क्वेश्चन मधला, m. आणि हा कोण आहे, +7. हे आलं कोशंट. हा कोशंट, हा रिमाइंडर. नेहमी हे जे उरलेलं असतं त्यातल्या पहिल्याला काय म्हणायचं, कॉन्स्टंट. आणि पुढे जेवढे असतील तेवढी त्याची डिग्री. एकच नंबर आहे म्हणून डिग्री 1. त्याला विथ साइन आणि विथ व्हेरिएबल रिप्रेझेंट करायचं. अजून 2-3 क्वेश्चन केले की तुम्हाला हे पक्क कळते. बेसिक कळलं. तर या आपण जे लॉंग डिव्हिजन करत होतो काल परवा, त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कोणता साइन कुठं घ्यायचा, बऱ्याचदा एखादा साइन मागे पुढे झाला तर सगळा गोंधळ होतो. तर इथे ती अडचण होत नाही कारण ह्याच्यात तुम्हाला साइन बदलत बसायची गरज नाहीये बा. क्रॉस मल्टिप्लाय, उभ्यामध्ये ऍड, ही एकच मेथड असते. अजून एक क्वेश्चन बघू. जसं मला डिवाइड करायचे x⁴ 2x³ + 3x² + 4x + 5 याला डिवाइड करायचे x + 2 ने. तर डिवायझर पॉलिनॉमियल कोण आहे, x + 2. त्याचा 0 काढा. तर तो काय होईल, -2 होईल. त्याला आपण झिरो ऑफ द पॉलिनॉमियल म्हणतो. देन वी डिवाइड बाय -2. -2 व्हेरी इम्पॉर्टंट.
4, 3, 2, 1, 0. It is already in standard form. Take only coefficients +1, +2, +3, +4, +5. बस ह्या 1 खाली घ्या. Cross multiply, -2, add 0. Again cross multiply, 0. Add, then -6, add -2. Multiply, +4, add 9. 9 is remainder. And now we want to write quotient. Quotient ला आयडिया काय सांगितली? This is constant. त्याला कॉन्स्टंट म्हणायचं. 3 आहेत म्हणजे डिग्री 3. कोएफिशियंट कोण आहे? 1. व्हेरिएबल कोण आहे? x. म्हणजे x क्यूब. 1 लिहायची गरज नाही. प्लस 0x स्क्वेअर. आणि हा कोण होईल? प्लस 3x. आणि हा काय होईल? -2. दिस इज क्वोशंट. समजलं? तर हे जे आपण असं करताना जे वर नंबर यायचा ना हा, तो हा असतो. आणि सगळ्यात खाली उरणारा हा असतो. आपण जे असं उभं मांडतो लांब लचक, त्याला हे थोडं सोपं केलेलं आहे. एक क्वेश्चन तुम्हाला देतो, ट्राय करा याच पद्धतीने. कुठे? क्यूबच आहे की, फ्रीच आहे, फ्रीच आहे ती. 4 नाहीच ना बेटा, हे कॉन्स्टंट आहे ना. याला सोडून द्यायचा, हा तर रिमाइंडर आहे. चला, x⁴ -3x स्क्वेअर -8. पटपट वही पेन काढा करा. x+4 इथे x+4 चा 0 घ्या. -4 -4 ने डिवाइड करायचं आपल्याला. इथून 1 0 कारण डिग्री 3 नाहीये. 2 आहे -3. डिग्री 1 नाहीये. आणि एक -8 कॉन्स्टंट आहे. सगळे घ्यायचे, चुकला नाही पाहिजे. 1 खाली घ्या. मल्टिप्लाय, ऍड, मल्टिप्लाय, ऍड, पुन्हा मल्टिप्लाय, ऍड, पुन्हा मल्टिप्लाय. हा प्लस होईल. and this becomes 100. ठीक आहे. 208 तर 200 उरतात. आता इथे झाला क्वोशंट. बघा, हा कॉन्स्टंट आहे. 1 2 3 डिग्री 3 झाली. हा झाला x³ -4x स्क्वेअर प्लस 13x आणि हा -52. तर ही प्रॅक्टिस तुम्हाला वाढवावं लागेल. हे सेम तुम्हाला आता 9th स्टँडर्डला पण आहे. तुमच्या 9th स्टँडर्डचं मॅथ्स आहे आणि हेच आता स्कॉलरशिपला पण आहे. थांबा. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. एखाद्या पॉलिनॉमियलची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. असा एक क्वेश्चन येतो परीक्षेमध्ये. कोणती पॉलिनॉमियल कशी लिहितात? जसं मी तुम्हाला म्हटलं, ax² + bx + c. यात a b c नंबर्स आहेत आणि x व्हेरिएबल आहे. तर बघा, ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, डिग्री 2 याची. या पॉलिनॉमियलला लिहायची एक पद्धत असते. एनी पॉलिनॉमियल इज गिव्हन अ नेम. याला म्हणायचं px. काय म्हणायचं? px म्हणजे पॉलिनॉमियल इन x. px म्हणू शकता, qx म्हणू शकता, काही नाव देता येईल. तर ही कोणतीही पॉलिनॉमियल आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. हिची आपल्याला व्हॅल्यू काढायची. जर तुम्हाला म्हणलं फाइंड व्हॅल्यू ऑफ px पॉलिनॉमियल 2x² -3x + 5 फॉर x = 2. तर x ची व्हॅल्यू 2 असताना याची व्हॅल्यू काय होईल? तर पॉलिनॉमियलला ॲज इट इज लिहा. इट इज 2x² -3x + 5. आता x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? +2. तर इथे x च्या जागी +2 ठेवा. तर जिथे जिथे x आहे तिथे +2 ठेवा. 2 × 2²
3 into 2 plus 5. हा झाला 4 2 जा 8, 3 2 जा 6 plus 5. हे झालं +2 + 5. सो व्हॅल्यू इज 7. ठीक आहे, ते चालूच राहते. त्याची व्हॅल्यू किती झाली? 7. आता हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवून एक क्वेश्चन करा. काय नाही, व्हॅल्यू ठेवायची ऍज इट इज. फाइंड व्हॅल्यू ऑफ 2x² - x³ plus x plus 2 at p of 0. म्हणजे पॉलिनॉमियल 0 व्हॅल्यू असताना काय देईल? प्लस एक्स. इथे तुम्हाला पॉलिनॉमियल मध्ये एक्सच्या जागी 0 ठेवायचा आहे. 0² 0³ 0 + 2. हे 0 होईल, 0 0 2 सगळे 0 कॅन्सल. आन्सर इज +2. नाव 2 इम्पॉर्टंट थिंग्स अँड लास्ट, हे तुम्हाला एक्झाम मध्ये येते. इथे तुमचा चॅप्टर खतम. रिमाइंडर थेरम and another is फॅक्टर थेरम. आपापसात बोलायचं नाही. नावावरून कळते रिमाइंडर थेरम रिमाइंडर काढण्यासाठी आहे, आणि फॅक्टर थेरम ठरवतो तो फॅक्टर आहे की नाही. फॅक्टर आहेचा अर्थ काय होता? तो नंबर त्या टेबलमध्ये असला पाहिजे, आणि एखादा नंबर ज्या एखाद्या टेबलमध्ये असतो त्याला डिवाइड केलं तर रिमाइंडर नेहमी 0 राहतो, कारण त्या टेबलमध्येच तो असतो. तर ज्या ज्या केसमध्ये आपण रिमाइंडर थेरम लावू आणि रिमाइंडर थेरम लावून जर आन्सर 0 आलं तर आपण त्या नंबरला त्याचा फॅक्टर म्हणतो. तर रिमाइंडर थेरमची फॅक्टर थेरम काय आहे? स्पेशल केस. ही स्पेशल केस ऑफ रिमाइंडर थेरम आहे. आता जे तुम्ही व्हॅल्यू काढायला शिकलात तेच रिमाइंडर थेरम आहे, पण त्याला थोडंसं असं समजून घ्या. जसं आपण मागच्या क्वेश्चन्स मध्ये, आता तुम्ही या क्वेश्चन्स मध्ये बघा रिमाइंडर 45 काढला होता, हो की नाही? आता जर मी हाच क्वेश्चन घेतला, समजून घ्या, जर मी हाच क्वेश्चन घेतला आणि तुम्हाला म्हणलं या पॉलिनॉमियलचा रिमाइंडर सांगा, आन्सर तर 45 आहे, पण आपण त्याला थेरमने चेक करू. थेरम काय सांगतो पहा. फर्स्ट ऑफ ऑल टेक द डिवायझर पॉलिनॉमियल and find its value. m is equal to 5. आणि मग काय करायचं? पॉलिनॉमियल कोण आहे? p of m. m मधली पॉलिनॉमियल आहे ना. राईट इट 2m² - 3m + 10. आता m च्या जागी किती ठेवायचा? +5. याचा 0 काढायचा, तो इथे ठेवायचा p of 5. आता जिथे जिथे m आहे तिथं 5 ठेवा. चला किती झालं? 25 2 जा 50, 15 + 10, इथं उरले 35, 45. बघा आला रिमाइंडर. नो सिंथेटिक डिव्हिजन. तर जसजसं तुम्ही पुढे मॅथ शिकता, मॅथ इझी होत असते. क्लास वाढतात तसे मॅथ इझी होत असते. कारण तुम्ही लॉंग डिव्हिजन आपण शिकत होतो. खूप जणाला तर 12वी संपलं तरी ते डिव्हिजन येत नाही. हा, तुम्ही चांगलं शिकलात आता. तुम्ही थोडं लक्ष देऊन शिकलात. काही जण ते बघतच नाही त्याची, ते आपण लॉंग मेथड केलेली परवा. हा, घाबरून जातात, दुसरं काही नाही. आता जर मी तुम्हाला एक पॉलिनॉमियल दिली x² + 4x + 4, आणि मग तुम्हाला म्हटलं याला आपण डिवाइड केलंय x - 2 ने, आणि मग म्हणलं फाइंड थेरम, असं म्हणा, फाइंड रिमाइंडर अँड डिसाइड whether x - 2 is a factor of px
ऑर नॉट, याचा हा फॅक्टर आहे की नाही चेक करा. असा जर आपल्याला क्वेश्चन आला तर काय चेक करायचं बेटा, याचा 0 काढायचा. x - 2 इज हा बेटा, x किती आला +2. आता ही व्हॅल्यू इथे ठेवायची, ती x लिहा, रिमाइंडर थेरमच लावायचा. ठीक आहे. तुम्हाला आता हे प्रश्न आहेत हा स्कॉलरशिपला. आता x च्या जागी किती ठेवा 2. 2 स्क्वेअर 4 × 2 + 4, 4 + 8 + 4 16 येत आहे. आता बघा हा रिमाइंडर आहे बाय रिमाइंडर थेरम, बट दिस रिमाइंडर इज नॉट इक्वल टू 0. 0 आहे का रिमाइंडर? नो. आता मेन गोष्ट आहे, या आणि या थेरम मध्ये बघा काम सेम केलं की नाही, सेम काम केलं, काहीच फरक नाही. फक्त इथं जे आलं त्याला आपण म्हणत होतो रिमाइंडर. इथे आलेला हा रिमाइंडर आहे, बट इट इज नॉट 0. फॅक्टर थेरम काय सांगतो, रिमाइंडर 0 आहे का बघा, तर रिमाइंडर 0 नाही. जर 0 नसेल तर आपण कशाने डिवाइड केलं होतं, x - 2 ने. तर x - 2 इज नॉट अ फॅक्टर. समजलं? आणि 0 आला तर तो फॅक्टर आहे. याच क्वेश्चनला लक्ष द्या, याच क्वेश्चनला मी आता लिहितो डिवायडेड बाय x + 2 आणि मला चेक करायचं की x + 2 याचा फॅक्टर आहे का. बघा, चेक वेदर x + 2 is a factor of px or not. आपली तीच प्रोसेस, पहिल्यांदा 0 घ्या, x + 2 = 0. तर x ची व्हॅल्यू काय येईल -2. आता पॉलिनॉमियल घ्या, x² + 4x + 4. x च्या जागी काय ठेवा, -2. तर इथं -2 चा स्क्वेअर, 4 × -2 + 4. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, प्लस मायनस मायनस 8 + 4. हे आलं -4 + 4, 0 आलं. आता रिमाइंडर 0 आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, x + 2 हा होता ना डिवायझर आपला, x + 2 इज अ फॅक्टर ऑफ px. समजलं? आपण 3 गोष्टी याच्यात शिकलेल्या आहेत, व्हॅल्यू काढणे, रिमाइंडर आणि फॅक्टर. सिंथेटिक डिव्हिजन पण होतं. अजून एक मेथड असते लिनियर फॅक्टरायझेशन, पण ती आपण आता नाही शिकणार, 9th ला शिकणार. त्याचं आत्ताच आपल्याला काम नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं सिंथेटिक डिव्हिजन आपण डिग्री 1 च्या पॉलिनॉमियलला घेत होतो. डिग्री 2, 3, 4 आली तर आपण सिंथेटिक डिव्हिजन इझिली लावू शकत नाही, ते थोडंसं कॉम्प्लेक्स होते. तर त्याच्यासाठी एक चांगली मेथड काढलेली आहे मॅथमॅटिशियन्सनी, लिनियर फॅक्टरायझेशन. ते फॅक्टरायझेशन आपण 9th मध्ये शिकणार. आता त्याचा यूज तुम्हाला 8 ला नाहीये. तुम्हाला 8 मध्ये इथपर्यंत सिलेबस आहे. इथे तुमचा स्कॉलरशिपचा अल्जेब्रा पूर्ण संपला. दिस इज द लास्ट कॉन्सेप्ट. दिस इज युअर 32nd चॅप्टर ऑफ द स्कॉलरशिप टेक्स्टबुक इन मॅथमॅटिक्स. ठीक आहे, 32 चॅप्टर आहेत तुम्हाला आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला असतात. तर तुम्हाला फॅक्टरवाला एक क्वेश्चन देतो, ट्राय करा. 2 प्रश्न देतो, आपल्याकडे अजून अर्धा तास वेळ आहे. क्वेश्चन करा. फाइंड व्हॅल्यूज ऑफ, आधी व्हॅल्यू काढायची, व्हॅल्यूज ऑफ पॉलिनॉमियल. आता केलं त्यात पुट करायचं आणि व्हॅल्यू काढायची. जसं पहिलं फॉर x = 0, पॉलिनॉमियल आहे x² - 5x + 5. सेकंड, एक पॉलिनॉमियल आहे p ऑफ m³ + 2m² - m + 10. तर तुम्हाला म्हणलंय फाइंड p ऑफ a + p ऑफ -a. पहिलं पाहूया. चला, फर्स्ट
px आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. इथे एक्सच्या जागी 0 ठेवायचा आहे. 0 स्क्वेअर मायनस 5 इंटू 0 प्लस 5. फायनल 5 येईल. पहिलं संपलं. आता आपल्याकडे आहे पी ऑफ एम. एम क्यूब 2m स्क्वेअर मायनस एम प्लस 10. क्वेश्चन म्हणतो आधी पी ऑफ ए काढा. म्हणजे एमच्या जागी काय ठेवा? ए. हा होईल ए क्यूब 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10. हा झाला पी ऑफ ए. आता काय काढा म्हणतो? मायनस ए ठेवून. इथं मायनस एचा क्यूब होईल. लक्ष दे मग. पुन्हा इथे मायनस एचा स्क्वेअर होईल. पुन्हा इथे एक मायनस ए आणि प्लस 10. ए प्रॉपरली साईनसह. निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्हच असतो. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. तर हा 2a स्क्वेअर होईल. हा मायनस मायनस प्लस ए होईल. तर हे झालं आपलं 2 व्हॅल्यू. बघा ही एक आली आणि ही एक व्हॅल्यू आली. आपल्याला म्हणतो दोघांना ऍड करा. असं करायचं आहे. तर पी ऑफ ए ची व्हॅल्यू घेऊ. ए क्यूब 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10. ऍड करताना साईन चेंज होत नाही. मायनस ए म्हणजे ह्याला. तर ऍड मध्ये हा प्लस मायनस मायनसच राहील. हा ऍज इट इज राहील. नो चेंज. चला कोण कोण कटते कोण कोण राहतं पहा. प्लस ए क्यूब मायनस ए क्यूब कॅन्सल होईल. प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल. 2a स्क्वेअर 4a स्क्वेअर प्लस 10 प्लस 10 प्लस 20. दिस इज द व्हॅल्यू. आलं? छान. समजले? असं करतात. हा तर थोडं शांत डोक्याने करावं लागतं मॅथ्स मध्ये. जे दिले तेच करायचं. एक्स्ट्रा डोकं नाही लावायचं. लिहून घेता? यामध्ये असा एक प्रश्न येतो रिव्हर्स क्वेश्चन. तुम्ही व्हॅल्यू काढत होतात ना. आता व्हॅल्यू देतात आणि एखाद्या दुसऱ्याच नंबर काय येईल ते विचारतात. जसं लक्ष द्या. फॉर पॉलिनॉमियल mx स्क्वेअर minus 2x plus 3 if p of minus 1 is 7, find m. याच्यामध्ये जर आपण x च्या जागी काय ठेवलं? मायनस. कधी हा नंबर व्हेरिएबलला ठेवायचा असतो. हा -1 ठेवलं तर आन्सर 7 येते. तर m काय असेल? तर आधी आपण लिहू x मधली पॉलिनॉमियल कोण आहे? mx स्क्वेअर मायनस 2x प्लस 3. आता x च्या जागी काय ठेवा? -1. 2 इंटू -1 प्लस 3. सिम्प्लिफाय करा. इथे m येईल प्लस 2 प्लस 3. तर m प्लस 5 झाला हा. पण ही व्हॅल्यू किती दिलेली आहे? 7 आहे. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7. तर 7 मायनस 5 करा. देन m इज 2. असा रिव्हर्स क्वेश्चन येतो. हा व्हॅल्यू काढा म्हणतात. कधी कधी व्हॅल्यू देऊन एखादा व्हेरिएबल काढा म्हणतात. समजून घेऊन करा. अजून एक हा घ्या. इफ x रेस टू 31 प्लस 31 is divided by x plus 1, find the remainder. रिमाइंडर थेरम लावून करा. आपल्याला घ्यायचा याचा 0. x प्लस 1 डिवायझरचा 0 येतो -1. तर आपली जी पॉलिनॉमियल x मधली x चा पॉवर 31 प्लस 31. इथे x च्या जागी -1 ठेवा. निगेटिव्ह बेस असताना पॉवर जर ऑड असेल तर आन्सर निगेटिव्ह येते. आता 1 चा कोणताही पॉवर 1च असतो. पण हा निगेटिव्ह 1 होईल कारण ऑड पॉवर आहे. -31 -1 प्लस 31 इज प्लस 30. दिस इज द रिमाइंडर. आता याला तुम्ही विचार करा. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं असतात तर केवढं झालं असतं? 31, 30, 29, 28 करत शेवटी आणि मग तुम्ही त्याला जर त्या
लॉंग डिव्हिजन केलं असतं तर कळलं. म्हणून हे थेरम फायद्याचे असतात. या थेरमनं किती फास्ट केलं काम बघा. चला अजून एक करा. हा, शो दॅट m-1 is a factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. हा, लक्ष द्या. आपल्याला म्हणते m-1 चेक करायचा आहे. तर याचा 0 घ्या 1. तर पहिली पॉलिनॉमियल कोण आहे? m raised to 21 minus 1. तर m च्या जागी +1 ठेवा. तर 1 चा कोणताही पॉवर 1च असते. तर 1 minus 1 0. रिमाइंडर 0 म्हणजे हा फॅक्टर आहे. 0 रिमाइंडर आला म्हणजे m-1 इज फॅक्टर. अगेन P of m कोण आहे? m raised to 22 minus 1. पुन्हा इथं +1 ठेवा. Again 1 minus 1 is 0. So remainder is 0. So m-1 is factor of m raised to 21 minus 1, m raised to 22 minus 1. Okay, now this chapter is over. तुमच्यासाठी संपला. अजून याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, पण त्या तुम्हाला 9th स्टँडर्डला शिकायच्या.